नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद. मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी आणि संदीप भाऊसाठी खरंच खास होता की आज आमच्या गावाची यात्रा होती. तर संदीप भाऊंना बोललो की चला त्या निमित्तानं आपलं घर पण गाव पण दिसेल आणि एक बोलतो ना आपण की एक पिकनिक होऊन जाईल. पिकनिक म्हणजे एक देवाचं दर्शन पण होऊन जाईल. तर त्या अनुषंगाने आपण आज जळगावमध्ये आलेलो आहे. तर आपले संघटनेचे अध्यक्ष जळगाव धुळे नंदुरबार संदीप भाऊ सोनवणे त्यांच्यासोबत आज एक थोडं धावती भेट पण बोलली जाईल आणि एक आपण जे आपले पत्रव्यवहार आतापर्यंत केलेले आहेत आणि याच्या पुढचे जे आपले मागण्या आहेत त्या मागण्याबद्दल आपण संदीप भाऊसोबत थोडी चर्चा करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आहेत, काय नाव आहे, ज्ञानेश्वर भोकरे. ज्ञानेश्वर भोकरे म्हणून. तर म्हणजे सांगायचं म्हणजे कसं आहे मित्रांनो, बघा, जोपर्यंत आपण चर्चा करणार नाही आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर जोपर्यंत आपण चर्चा करणार नाही तोपर्यंत बाकीच्या सुरक्षारक्षकांना सुद्धा कळणार नाही की आपल्याला प्रॉब्लेम कुठं काय. आता बरेच सुरक्षारक्षक आहेत की ते फक्त ड्युटी आणि घर आणि ड्युटी, बाकी असं नाही आहे. पण प्रत्येकाला आता पगाराची आवश्यकता आहे, DA वाढला नाही आहे. अशा बऱ्याच सुरक्षारक्षकांना जे पाहिजे सुविधा त्या भेटत नाही आहेत. तर त्या अनुषंगाने आपण एक संदीप भाऊ जळगाव जिल्हा अध्यक्ष त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत. दादा, यूट्यूब चॅनलला आपण एक छोटंसं एक विचार मांडणार आहेत. तर तुम्ही आतापर्यंत जे पत्रव्यवहार केले आणि ह्याच्यानंतर बी जे पत्रव्यवहार आता तुम्ही केलेले आहेत, पगारवाढ असो किंवा DA असो किंवा जिल्हा बदली असो किंवा वेटिंग संदर्भात, असे बरेच प्रश्न तुम्ही मेल केलेले किंवा लेटर पॅडवर तुमच्या संघटनेच्या याच्याने मंत्रालयात पोच केलेले. तर त्याच्याबद्दल एक 2-3 जे मुद्दे आहेत जे मेन, त्याच्याबद्दल आपल्या सुरक्षारक्षकांपर्यंत पोचवा की पुढची जी प्रोसिजर आहे आपली, समजा पगारवाढ असो किंवा DA संदर्भात असो किंवा आपले एकत्रीकरण, बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्याच्यातून फक्त 4-5 जे मेन मुद्दे आहेत आपले ते तुम्ही शेअर करा, सांगा सुरक्षारक्षकांना की तुमचं आतापर्यंतचे कामं आणि आता जे लेटेस्ट कामं त्याच्याबद्दल थोडं बोला. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम उमेदवारांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला बोलायची संधी दिली. महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक श्रम कामगार युनियन जळगाव धुळे जिल्हाध्यक्ष मी संदीप सोनवणे. आजपर्यंत प्रत्येक संघटनांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य केलेले आहेत आणि काम आपले सगळ्यांचं मंत्रालयापर्यंत चालू आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या आकृतबंधच्या ज्या जागा आहेत आपल्या 16 मंडळांच्या 306 जागा, त्यासाठी आपण पत्रव्यवहार केलेला आहे. लवकरात लवकर आता ही ग्रामपंचायत इलेक्शन असो किंवा कुठलं हे आटपल्यानंतर आपलं पुढे ह्या जागा भरती केल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे जो काही सुरक्षकांना प्रॉब्लेम होत होता कुठल्या कामासंदर्भात, मंडळामध्ये वेळोवेळी चक्रा मारणे, कामं प्रलंबित असणे, या गोष्टी पुढं मार्गी लागतील. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता 26 जानेवारी झालेली आहे, तर सगळ्यांनी परेड बघितलेली आहे मुंबईला. त्याचप्रमाणे आपण पत्रव्यवहार केलेले की प्रत्येक मंडळाला लवकरात लवकर तिथं 13-15 दिवसाचं जे प्रशिक्षण असतं ते प्रशिक्षण मिळायला हवं आणि 16 मंडळांचं एकच प्रशिक्षण केंद्र मुंबईमध्ये स्थापन व्हावं, यासाठी आपण सुद्धा मंत्रालयात पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच बाकी सुरक्षारक्षकांना जे PF वगैरे संदर्भात आपण PF ऑफिसला जमा करायचं चाललं आहे योजना, त्या संदर्भात सुद्धा आपण पत्र दिलेलं आहे मंत्रालयामध्ये. आणि जवळपास आता सगळ्या मंडळांमध्ये वेटिंग लिस्ट संपुष्टात आलेली आहे. काही ठिकाणी सुरक्षा गार्ड नाही येत असतात, त्यांची मागणी आहे. अशा वेळेस नवीन पदभरती काढायला हवी. जसं MSF वाल्यांनी पोलीस भरतीच्या वेटिंगवरील उमेदवारांना संधी दिली 20,000, त्याप्रमाणे मंडळाने आपला टायमिंग, वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी माननीय कामगार मंत्री असतील, प्रधान सचिव असतील, त्यांनी वेटिंग लिस्टवरील उमेदवारांना संधी द्यावी मंडळामध्ये भरती करण्यासाठी. आणि ज्या युनिट आस्थापना आहेत सरकारी, इथं मनुष्यबळ वेळोवेळी पुरवले जातील. याच्यामुळे आपले सगळी महाराष्ट्रामध्ये युनिट वाढतील, तसं मंडळाचा व्याप वाढेल, कार्यक्षेत्र वाढेल आणि पुढं आकृतीमध्ये जागा आल्या, निरीक्षक, राऊंडर, अध्यक्ष, सचिव यांच्यामुळे सगळे कामं मार्गी लागतील अशी आशा आहे आम्हाला सगळ्यांना आणि ते लवकरच पूर्ण करतील माननीय महोदय मंत्री साहेब. आणि आता पुढील काळात सगळ्यांचा पगारवाढीचा विषय होता, या संदर्भात आपण पत्रव्यवहार पण केलेला आहे. 1 जुलै 2026 रोजी जी संबंधित पगारवाढ प्रलंबित आहे ती होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत आणि त्यानंतर जे किमान वेतनानुसार ती वाढ होणार आहे. आणि पुढील जे आपले आपण पत्र दिलेले आहेत सगळ्या विषयांमध्ये की
काही काहींची सेवा 15 वर्ष 20 वर्ष असं झालेलं आहे. त्यांना सेवेनुसार पगार नाही आहे. नवीन लोकांना तोच पगार, जुन्यांना बी तोच पगार. याच्या संदर्भात सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे. नैसर्गिक विमा आहे आपत्तीचा, आपण मेलो नैसर्गिकरित्या त्याला मंडळाकडून कुठलाही लाभ मिळत नाही. त्या संदर्भात सुद्धा आपण पत्र दिलेले आहे की कमीत कमी आम्हाला 10 लाख नैसर्गिक मृत्यूवर विमा काढावा, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कशा प्रकारे पुढे संकटात येऊ नये त्यासाठी सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे. आणि राहिला विषय, आपण प्रत्येक मंडळामध्ये जसं आमची युनियन काम करते तसे प्रत्येक युनियनला आमचं आव्हान आहे की प्रत्येकाने पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी जिथं आपले लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री महोदय असतील, इथं यांच्याकडे जाऊन वेळोवेळी पाठपुरावा करून आपल्या सगळ्या मागण्या, प्रलंबित मागण्या आपल्याला मार्गी लावायच्या आहे. सगळ्यांनी पाठिंबा द्यायला हवा, वेळोवेळी सगळ्यांनी सहकार्य करा. आणि जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे 16 मंडळांचा एकत्रीकरणाचा, तो लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सगळ्यांनी जमिनीपासून तर शेवटपर्यंत माणसाने ताकदीने सगळ्यांनी उभं राहायला हवं. कारण सगळं मंडळाचं एकत्रीकरण जर झालं, जे आपले प्रॉब्लेम आहेत आतापर्यंत आलेले, कोणाचा बदल्यांचा प्रॉब्लेम असो, कोणाचा वेतनचा प्रॉब्लेम असो, कोणाचा म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम असतील, त्या प्रॉब्लेमला फेस करण्याची गरज नाही. एकत्रीकरणामुळे सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. पी एफचा प्रॉब्लेम असेल, बदल्यांचा प्रॉब्लेम असेल, जे असतील ते आपल्या आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे प्रॉब्लेम आहेत. काही काहींना साहित्य निकृष्ट भेटतं, तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊन जाईल. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकदम म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, भेदभाव न करता की ही संघटना काम करते, ती संघटना काम करते, आमचं नाव मोठं व्हायला पाहिजे किंवा दुसऱ्या संघटनेचं नाव कमी व्हायला पाहिजे, अशा भेदभावामुळे ना आपला विकास झालेला नाही आहे. 44 वर्षापासून पिढवणूक चालू आहे सगळीकडे. तुम्हाला चांगला माहिती आहे आतापर्यंत कायदे काय सांगत होते आणि कायद्याच्या विपरीत कुठले कामं झाले नाही झालेत किंवा हातावर तुरी दिले आहेत नाही दिले, ते सगळ्यांना माहितीच आहे. त्याप्रमाणे आपण आता सगळे सुशिक्षित नागरिक आहेत, सुरक्षा रक्षक आहेत. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना वेळोवेळी कुठं काय चालू आहे, कोणत्या जिल्ह्यात काय चालू आहे, कुठल्या फॅसिलिटी चालू आहेत, कुठलं हे चालू आहे, ते सगळ्यांना कळालेलं आहेत. आणि ते कळतंय, आणि जिथं त्यांना कळतंय त्यांनी त्या संबंधित म्हणजे संघटनेचे जे सभासद असतील तर त्यांनी त्या संघटनेला स्वतः जाऊन त्यांना सांगा की बाबा इकडं या संघटनेमध्ये, त्या आस्थापनेमध्ये किंवा त्या मंडळामध्ये अशा योजना चालू आहे, फॅसिलिटी चालू आहे, त्या मला लागू करायला हव्या. तुमचा हक्क आहे त्या संघटनेला सांगायचा, आणि संघटनेचं कर्तव्य ते काम करण्याचं, ते तुम्हाला 100% सहकार्य करतील. पण त्यापर्यंत तुम्ही पोचायला हवं, त्यांना सांगायला हवं. धन्यवाद दादा. बघा आता आपलं फेब्रुवारीच्या शेवटच्या एंडिंगला किंवा मार्चच्या फर्स्ट एंडिंगला कबड्डी स्पर्धा वगैरे ह्या चालू होणार आहेत कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत. तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे जळगाव जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ आणि संघटना यांच्या पुढाकाराने ठाणा जिल्हासुद्धा मागच्या वर्षी उतरला होता आणि ह्या वर्षीसुद्धा कबड्डीसाठी उतरणार आहे मित्रांनो. खास म्हणजे जळगाव जिल्हा जो माझा जिल्हा आहे, ह्या जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांनी जे आपल्याला दाखवला रस्ता कामगार कल्याण मंडळाचा, तर तो निधीसुद्धा कट झालेला आहे मागच्या वर्षी, ह्या वर्षी पण, आणि कंटिन्यू तो आता कटच होत राहणार. तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण कट होतो आहे का नाही मला माहीत नाही, पण कट करून घ्या, त्याच्यापासून आपल्याला बरेच फायदे आहेत. कबड्डी स्पर्धा आहे, बऱ्याच असं योजना आपल्याला लागू होणार आहेत मित्रांनो. तर धन्यवाद संदीप भाऊ सोनवणे, जळगाव धुळे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष, आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी. आणि आज आपण टाईम काढून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. बघूया पुढचं जे दादा बोललेच आहेत की पत्रव्यवहार केलेले, तर आपल्याला जून जुलैच्या नंतरच जे काही आहे पगारवाढ, DA, 16 मंडळ किंवा जे काही प्रॉब्लेम आहेत आपल्या सुरक्षा रक्षकांचे, ते सर्व आपल्याला सॉल्व्ह होतील अशी आशा करू आपण. आणि जसं की दादा बोलले, बाकीच्या ज्या संघटना आहेत त्यांनी पण पाठपुरावा करावा, तुमच्या लेटर पॅडवर पाठपुरावा करा असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर एक बोलतो ना की कुठंतरी आपलं मंडळ हे MSFच्या लेवलला किंवा त्याच्या लेवलवरती जायला पाहिजे, या अनुषंगाने आपले प्रयत्न चालू आहे. आणि आपले संघटना जे प्रतिनिधी आहेत ऑल, ते प्रयत्न करताच आहेत. तर असाच प्रयत्न चालू ठेवा. आणि सुरक्षा रक्षकांचं पगारवाढ हा महत्त्वाचा आहे. तर हा दादा जुलैमध्ये हा पगारवाढ झालाच पाहिजे. जर सपोज पगार नाही वाढ झाला तर काय करावं लागेल हे सुरक्षा रक्षकांना थोडं मार्गदर्शन करा. की जसं की आता पगारवाढ नाही झाला तर मग मोर्चा काढायचा का, प्रत्येक जिल्ह्याला काढायचा का, मग कसं काय, म्हणजे त्या 2 मिनटं सुरक्षा रक्षकांना सांगा. जर पगार वाढ नाही झाला तर काय करावं लागेल.
तसं पगारवाढीच्या बाबतीत आपण पाठपुरावा केलेला आहे आणि अपेक्षित आपल्याला आहे की जुलैपर्यंत पगारवाढ व्हायला हवी किमान वेतनानुसार बरं का. आणि पगारवाढ जर झालाच नाही तर आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं आहे बरं का. प्रत्येक मंडळात प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये पत्रव्यवहार करून तिथले ते संबंधित PI असतील, SP असतील किंवा कलेक्टर असतील त्यांच्याशी पत्रव्यवहार करून तुम्ही त्यांना सांगू शकतात की आमच्या पगारवाढीसंदर्भात आम्ही मोर्चा काढणार आहोत. असं प्रत्येक जिल्ह्यात एकाच तारखेला जायला हवं. आणि बाकीचे आपले मंडळी आहेत, उमेशदादा आहेत, योगेशदादा पाटील आहेत, त्याच्यानंतर सचिन बनकर आहेत, आपलं त्याच्यानंतर संजयदादा पाटील आहेत आपले युनियनचे संस्थापक अध्यक्ष, असे जे आपले आहेत प्रतिष्ठित व्यक्ती, तर ते मुंबईमध्ये 100% आझाद मैदान असेल किंवा मंत्रालय असेल तिथं आपण 100% मोर्चा काढू आणि तिथं सरकारला आपण जाग आणून देऊ की आमचा जो संबंधित पगार आहे 4-5 वर्षाकडून न वाढलेला तो लवकरात लवकर वाढायला हवा. आज तुम्ही महागाईच्या काळाने आपला पगार एकदम तुटपुंजा आहे. एवढ्या पगारात काहीच भागत नाही, ते सगळ्यांना माहिती. प्रत्येकाला म्हणजे परिवार आहे, लहान लेकरं आहे, त्यांची शाळा, दवाखाना, वृद्ध आई वडील आहे, त्याच्यानंतर आपल्या येण्या जाण्याचा खर्च आहे, म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी आहे बेसिक आपल्याला लागणाऱ्या त्या सगळ्यांना चांगला माहिती आहे. त्याच्या कमी पगारात आपल्याला काहीच भागत नाही. जरा 2 मिनटं मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, यूट्यूब चॅनलला मी व्हिडिओ टाकला होता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला मोर्चा काढायचा आहे. ज्याला पॉसिबल नाही आहे, जसं की बरेच आपले 16 मंडळ आहेत, तर बरेच सुरक्षा रक्षकांना तिकडे यायला जमणार नाही. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं की आपण तारीख फिक्स करणार आहे, जर पगार वाढ नाही झाला तर जुलैमध्ये, बरोबर. पण त्याच्यासाठी मला सुरक्षा रक्षकांची संख्या पाहिजे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये मी बोललो होतो की 200 सुरक्षा रक्षक मला पाहिजे, तरच आपण मोर्चा काढूया. ओके. आणि बाकीचे जिल्हे आहेत 15, आपलं ठाणे जिल्हा सोडून 15 जिल्हे, तर त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा आपली तारीख तिकडं फिक्स होईल त्याच तारखेला इकडं प्रत्येक जिल्ह्याला दादा मी बोललो होतो की जसं की 50 तरी 100 तरी सुरक्षा रक्षक मोर्चेमध्ये सामील व्हायला पाहिजे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जसं मी बोललो ते कसं आहे बुवा? नाही, एकदा उमेशदादांनी सगळ्यांना आवाहन केलेलं होतं की कमीत कमी आपल्याला 200च्या वरती सुरक्षा रक्षक आपल्याला हवेत. कुठलंही ठाणे जिल्ह्याचे असेल किंवा बृहन्मुंबईचे असतील, त्यांनी मंत्रालयाच्या जवळ म्हणजे ते त्यांना जाणं शक्य आहे तिथं. आणि काही विषय नाही हो, जिथं आता मुंबई बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने जवळपास आता 60,000 सुरक्षा रक्षक असतील, बरोबर. तिथल्या जर 200-400 लोक तर तिथं जमू शकत नाही. याच्यावर दुर्दैवाची गोष्ट कोणती? कारण की तुम्ही जर सगळ्या सुरक्षा रक्षकांनी एकटा जर दाखवली तर 100 का 101% सांगतो मी तुम्हाला, 101% तुमची पगार वाढ होणार आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, जोपर्यंत तुमच्या मागण्या मंत्रालयापर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, कामगार मंत्री असतील, तिथले संबंधित प्रधान सचिव असतील माननीय, यांच्यापर्यंत तुमचे रडगार आणणं, तुमच्या मागण्या आणि तुमच्या प्रलंबितचे जे काही विषय असतील, जोपर्यंत तुम्ही लेखी स्वरूपात आणि त्यांच्याकडे मोर्चाच्या स्वरूपात जोपर्यंत तुम्ही मांडत नाही तोपर्यंत कुठलेच तुमचे आपले सुरक्षा रक्षकांचे कामं होणार नाही. आणि याच्यासाठी प्रत्येक संघटनेने, प्रत्येक सुरक्षा रक्षकांनी, तळागाळातील माणसाने याच्यासाठी म्हणजे पाठिंबा द्यायला हवा आणि पुढे यायला हवं. आता ते खूप झालं आहे की बाबा एखादी संघटना काम करते, मी यांचं भलं होईल, आमचंही भलं होईल, असं जे त्यांची टेंडर्सचे असतील, त्यांचा दृष्टिकोन असतील तर त्यांनी तो दृष्टिकोन बाजूलाच ठेवा. असं काहीच होत नसतं. बघा, आज आपण सोशल मीडिया बघतो, प्रत्येक डिपार्टमेंटला, प्रत्येक जे सेमी गव्हर्नमेंट असतील किंवा निमसंस्कारी कुठलेही कार्यालय आहेत, यांच्या जे संबंधित अधिकारी आहे, तर हे मोर्चा करतात किंवा त्यांच्या मागण्या मांडतात तेव्हाच त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. आज कुठं बघितलं आहे का तुम्ही की एक पत्रव्यवहार केल्याने त्यांच्या मागण्या सहजासहजी मान्य झाल्या? कधीच होणार नाही. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरत नाही, जोपर्यंत तुम्ही सरकारला जागा करत नाही, तोपर्यंत कुठल्याच मागण्या मान्य होत नाही. म्हणून प्रत्येकाला, प्रत्येक सुरक्षेला माझी एक विनंती आहे आणि आव्हान आहे, प्रत्येकाने रस्त्यावर उतरा. प्रत्येकाने पगार बाबतीत असतील, PF विषय असेल, त्याच्यानंतर एकत्रीकरणाचा मुद्दा असेल, ट्रेनिंगचा मुद्दा असेल, त्याच्यानंतर ESIC असेल, कोणाचा कुठला प्रॉब्लेम असेल, कोणाचा बदल्यांचा प्रॉब्लेम असेल, कोणाच्या पदोन्नतीचा प्रॉब्लेम असेल, बरं का. आणि जे कोणाला वेटिंगला आहे की त्यांना ड्युटी मिळाली नाही 4-5 वर्षापासून, जे सगळे प्रॉब्लेम आहे ना, जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही मित्रांनो, तोपर्यंत कुठेच सॉल्व्ह होणार नाही. म्हणून आता ते जे आता तुम्ही आधीपासून करत होते, कपडे सांभाळू म्हणतो त्याला आपण थोडक्यात, तुम लढो हम कपडे सांभाळो, ते बंद करा मित्रांनो. प्रत्येकाने रस्त्यावर उतरायला हवं. आज आमचा पगार वाढणार आहे, स्वतः सगळ्यांचा पगार वाढणार आहे. आणि सगळ्यांनी एकी दाखवली 100 का 101% सांगतो मी तुम्हाला, बरं का, की पगार वाढचा हा प्रॉब्लेम एकाच मंडळाचा आणि एकाच जिल्ह्याचा नाही आहे, 16 मंडळांचा आहे. आज 2019 नंतर इतकी महागाई वाढलेली आहे तेजीमध्ये, तर 20, 22, 25 जे असेल
तिथं पगार, या पगारात कुठंच कोणाला काही भागत नाही. आणि ते तुम्हाला तर चांगलं माहिती आहे, लेवी अशी आपली लेवी 5,000 कटिंग झाल्यानंतर काहीच एकदम क्षुल्लक रक्कम आपल्या खात्यावर येते. त्याच्यामुळे प्रत्येकाने बघा, प्रत्येकाला विचारसरणी दिलेली आहे, प्रत्येकजण विचार करतो आणि विचार करून कोण रिॲक्ट करतो आणि कोण रस्त्यावर उतरतो ते महत्त्वाचं आहे. हिंमत प्रत्येकाने दाखवा, हिमतीलाच किंमत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हिंमत करणार नाही, रस्त्यावर उतरणार नाही, जोपर्यंत आपल्या मागण्या तुम्ही लोकांना छाती ठोकून सांगणार नाही, अधिकाऱ्यांना छाती ठोकून सांगणार नाही, तोपर्यंत तुम्ही म्हणजे विसरून जाते मी की तुमच्या मागण्या मान्य होतील. आणि ते विषय तुम्ही सोडून टाका. आतापर्यंत तुम्ही हे केलेलं असेल की बाबा हा करतोय, हा करल तर हा शहीद होईल, झाला तर हा शहीद होईल, चांगलं होईल तर सगळ्यांना चांगलं होईल, हा तुमचा दृष्टिकोन आहे ना, हा तुम्ही साईडला ठेवा आणि सगळ्यांनी एकत्रित या. आणि प्रत्येक संघटनांनी, प्रत्येक स्वयंसेवकांनी आज एकोपा दाखवा, एकता दाखवा आणि सगळ्यांनी मोर्चा, आपले ज्या मागण्या असतील मोर्चा म्हणजे मोर्चा स्वरूपात असतील, लेखी स्वरूपात असतील किंवा काही मेल स्वरूपात असतील, तर प्रत्येकाने त्या मेल करायला हव्यात. आज मी एक दुःख होतं मला काही गोष्टींचं बरं का. मी मंडळामध्ये जेवढे शासन निर्णय, अधिसूचना आहे सगळे वाचले, अध्यादेश सगळे वाचले बरं का. याच्यावर आपण प्रत्येक विषयावर प्रत्येक एक सेपरेट आपण हे बनवलेलं आहे, लेटर बनवलेलं आहे, 4-4, 5-5 पेजचं लेटर आहे बरं का. पण एक दुःख असं होतं, आपण सोशल मीडियावर आपण ते पत्र टाकतो त्यांना की बाबांनो तुम्ही पण मेल करा मंत्रालयामध्ये, तुमच्या आपल्या म्हणजे जेवढी संख्या जास्त असेल मेलची मंत्रालयामध्ये जाईल तेवढं आपला प्रत्येक गोष्टीचं निराकरण लवकर होईल. पण दुर्दैव वाटतं कोणीच मेल करत नाही, कोणी काही हे करत नाही. आम्ही बऱ्याच लोकांचं बघतो, आम्ही त्यांना असं म्हणतो की आम्हाला मेल करता येत नाही किंवा काही. अरे सोशल मीडिया आहे, 10वी-12वीची मुलं आहे, तुमची ॲक्टिव्ह मुलं आहेत, शेजारी पाजारी आहे, नातेवाईक आहे, त्यांच्याकडनं शिका मेल कसं करतात, काय करतात. एकदा शिकल्यानंतर तुम्ही स्वतः हे करू शकता. पण अशा जे एकोप्याने जर जे कामं होतात ना, ते एकट्याने कधी होत नसतात. एकटा कधी विकास घडून आणू शकत नाही. त्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करायला हवं, पाठिंबा द्यायला हवं, तरच आपला विकास 100 का 101% सांगतो मी तुम्हाला 100% होणार आहे. आज सोशल मीडियावर उमेश दादा इतका अतोनात प्रयत्न करून मनापासून सांगतात ते सगळ्यांना की तुम्ही एकत्रित या. प्रत्येक संघटनेला सांगतात, किती आव्हान करतात की आपल्याला प्रत्येक आपल्या ज्या मागण्या आहेत प्रलंबित, आज 44 वर्ष झाले. हो, 44 वर्षात कुठला विकास झाला मंडळाचा? 1981चा कायदा म्हणतात सगळेजण, 1981 कायदा आहे, अध्यादेश आहे. विकास त्या मानाने काहीच झालेला नाही. आज 44 वर्ष 4 शतक ओलांडलेले आहे. 4 शतकांमध्ये कोणीच काही विकास केलेला नाही आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे कायदे आपण जे असतील, जे मंडळामध्ये अवगत असतील किंवा काही चुकीच्या गोष्टी असतील, काही चांगल्या गोष्टी असतील, त्या कुठं लागू करायच्या, नाही लागू करायच्या, कुठं झालेल्या नाही आहेत, याच्या संबंधित आपण सगळ्यांना जागरूक केलेलं आहे. जागृत असून सुद्धा जर तुमच्यामध्ये लढण्याची जर धमक नसेल, याच्यासारखं दुर्दैव कुठंच भेटणार नाही. आज तुम्ही एक साधा कुठलाही व्यक्ती धरा, तुम्ही विकलांग असो पण स्वतःच्या न्यायासाठी, हक्कासाठी लढतो, ते लोक बरं वाटतात मला कधी कधी. अरे तुमच्याकडे 2 हात दिलेले, 2 पाय 2 हात, बुद्धी दिलेली देवाने, सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येत, पण तुमची हिंमत नाही लढायला. हे तुम्ही बंद करायला हवं. भरपूर झालं आहे बरं काय, खूप तुम्ही त्या गोष्टीचा तुम्ही अक्षरशः नायनाट करून टाकलेला आहे. म्हणून सगळ्यांनी जागृत व्हा. तुम्हाला काय पत्रेवर लागतात किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती लागते, कुठलं मार्गदर्शन लागतं, उमेदवार तुम्हाला सांगणार आहे बरं का. उमेदवार तुम्हाला कुठल्याही पत्रेवर लागलं तर उमेदवारांना तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील. काही मंडळांमध्ये कामगार कल्याण मंडळाचा फंड तिथं कापला जात नाही जून आणि डिसेंबर महिन्यात बरं का. आपण ते अशा ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहेत, अशाच ठिकाणी आपण अध्यक्षांनाही सुद्धा सांगितलेलं आहे. आणि कधी कधी काय होतं, अध्यक्ष वगैरे यांनी पत्रव्यवहार केलेले मंडळाचे अधिकारी सचिव आपल्याला कधी सहकार्य करत नाही असं दिसून येतं आहे बरं का. याच्यासाठीच आपली मागणी काय आहे महत्त्वाची, अब्दुलबंदाच्या 305 जागा असतील त्या ऑल महाराष्ट्र 16 मंडळाच्या, त्या लवकरात लवकर भरल्या जाव्यात. तेव्हाच मंडळाचा 100% विकास घडणार आहे. आणि त्यासाठी कसं आहे, आता सरकारचं काम कसं असतं, सरकार आज आपण दिलं की लगेच होत नसतं, त्याला वेळ लागतो, काळ लागतो बरं का. पण आपण आपला संयम कधीच गमवायचा नसतो, पत्रव्यवहार चालूच ठेवायचे. जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही ते शेवटच्या श्वासापर्यंत माणसाने लढायला हवं. आणि प्रत्येकाने आपली मानसिकता बनवून घ्या की आपल्या लढल्याशिवाय आपल्या कुठल्याच मागण्या पूर्ण होणार नाहीत बरं का. आणि धन्यवाद दादा. दादा एवढं म्हणजे बघा, आज सुरक्षा रक्षक आहेत, प्लस संघटनेचे अधिकारी आहेत, जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, पदाधिकारी ते असं पकडून झाला. त्यांचा अभ्यास बी चांगला आहे. त्यांचे लेटर वाचा मित्रांनो. सुरक्षा रक्षकांना मला एकच सांगायचं आहे, जेवढे बी यांचे लेटर व्हायरल होतात व्हॉट्सअपला इकडं तिकडं, ते तुम्ही वाचा, टाईम काढून वाचा. आपल्या सुरक्षा मंडळामध्ये दादांसारखे भरपूर आहेत असे
ठाणे जिल्ह्यात तर मी तो म्हणतो इंजिनियरसुद्धा आहे दादा, ग्रॅज्युएशन झालेले आहे, 12वी झालेले आहे, पण इग्नोर करतात ह्या गोष्टी. तर कुठंतरी दुःख वाटतं. मागे मी एक व्हिडिओ बनवला होता हिंदीमध्ये, तर म्हणजे आपलेच लोकांनी अरे तू मराठीचाच व्हिडिओ बनव, ह्या कुठेतरी हे बघा, ज्या कोणी बघा आता जर समोरचा इंटेन्शन का असतो व्हिडिओ बनवण्याचा की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचणे आणि त्याचं लवकरात लवकर सगळ्यांना बेनिफिट होणं हा असतो बरं का. तुम्ही व्हिडिओ बनवण्याच्या मागे उद्देश काय असतो समोरच्या व्यक्तीचा ते सांगा. पण ते मी आता कसं असं एक ब्लॅकबोर्ड असतो, ब्लॅकबोर्डवर एखादी व्हाईट जर टीम बसलं तर सगळ्यांचं लक्ष व्हाईट टीमवर जातं. पण बाकीचा विचार करतात का लोक की पूर्ण बोर्ड ब्लॅक आहे, तसं तुम्ही संकुचित वृत्ती बाळगू नका. तुम्ही म्हणता कोणी की आम्ही ठीक आहे निगेटिव्ह प्रत्येकाला आपल्या भाषेचं, आपल्या धर्माचं, जातीचं, सगळ्या गोष्टींचं सगळ्यांना अभिमान आहे. त्या गोष्टी मी पण ॲग्री, मी सगळे आपले जे संबंधित आहेत सगळ्यांना आपण मानतो. पण काही गोष्टी कोणाचं इंटेन्शन बघा तुम्ही की हे संबंधित व्यक्ती आपल्याला कुठल्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून का सांगण्याचा प्रयत्न करते, तर तुम्ही बोध घ्या. त्याला निगेटिव्ह कमेंट करणं किंवा बोलणं सोशल मीडियाला सोपं आहे हो साहेब. या गोष्टी एकदम सोप्या आणि हे कोणालाही आपण नाव देणं एकदम सोपं सहज आहे. पण जेव्हा मैदानात माणूस उतरतो, स्वतः करतो आणि मेहनत घेतो, तर त्याला माहीत असतात की काय अडचणी येतात, कशा प्रकारे लढलं जातं आणि कशा आपण या गोष्टी फेस करतो. त्याच्यामुळे ना कपडे सांभाळो हेपणा करू नका आणि चुकीच्या कमेंट मुळीच करू नका. तुमच्याकडनं काही होत नसेल ना तर तुम्हाला कोण चुकीचं कमेंट करण्याचा अधिकार नाही बरं का. कारण की कसं आहे, जो माणूस करतोय त्याला करू द्या, ते प्रामाणिक करतो त्याला करू द्या. तुमच्याकडनं होत नसेल त्याला निगेटिव्ह थिंकिंग तुम्ही बोलू नका, करू नका आणि त्या माणसाचं मनोबल खच्चीकरण करू नका तुम्ही. एक साधं मी तुम्हाला सांगणं आहे. आणि जर तुमचा जर पाठिंबा असेल 100% की लढण्याचा, आम्ही 100% सांगतो तुम्हाला, 100% तुम्ही जिथं म्हणाल तिथं आम्ही यायला तयार आहे आणि तिथं आम्ही लढायला तयार आहे. मोर्चे काढू तिथं. आज विचार करा, यंग दिसत आहेत सर्वे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण आहे. मी बोललो ना मागाशी की शिक्षण जबरदस्त झालेले असे सुरक्षा रक्षक आहेत, पण इग्नोर करतात का, तर टायमावर सर्व भेटतं. पण मित्रांनो, तुमचाच विचार करू नका, सर्वांचा विचार करा. एक 16 मंडळ आहेत, बऱ्याच ठिकाणी पगाराचे एवढे लफडेत की 8-8 महिने दादा, 6-6 महिने 8-8 महिने पगार होत नाही. आमच्या ठाणे जिल्ह्यात म्हणा किंवा बाहेरचे बी जिल्हे आहेत, बरेच मला कमेंट येतात, फोन येतात की 8-8, 9-9 महिने पगार होत नाही. तर हे तरतूद आहे ना, या तरतूदबद्दल पण दादांनी लेटर दिलेलं आहे की पगार हा टायमावर व्हावा. जे 1981चा कायदा आहे त्या कायद्याचा अभ्यास करूनच दादांनी लेटर पॅडवर सर्व एकदम त्यांच्या संघटनेच्या याच्यानुसारच सर्व मेल केलेले आहे. तर एवढंच आहे की सपोर्ट करा. आणि एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, आता सगळीकडे कसं आहे, आता सगळीकडे PF, ESIC, त्याच्यानंतर तुमचं भरपगारी रजा, वेतनासह रजा, ते आपल्याला बोनस वगैरे ते 1 मेला काही तुमच्या ठिकाणी भेटतात, 1 मेला बहुतेक ना. तर आता मुंबईमध्ये सिस्टीम तिथं मनुष्यबळ चांगले आहे, तिथले अधिकारी चांगले आहेत, तर तिथं सगळ्या गोष्टी लागू झालेल्या आहेत. जसं MyHGBचं ॲप लागू आहे तसं इतर मंडळांनाही लागू होण्यासाठी आपण पत्रव्यवहार केलेले आहेत बरं का. जिथं आमचे अध्यक्ष असतील ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये, तिथे आपण 100 का 100% आपण पत्र दिलेलं आहे. तर प्रत्येक मंडळामध्ये जिथे ते संबंधित संघटना असेल त्यांनी काय करायचं माहिती आहे का, MyHGBचं ॲप ऑनलाईन करण्यासाठी सगळं सुरक्षांना त्यांचा भरपगारी रजा किती आहे, वेतनासह रजा किती आहे, बोनस किती आहे, PF किती आहे, या गोष्टी ऑनलाईन दिसायला हव्या. यासाठी ना सगळ्यांनी प्रयत्न करा आणि पत्रव्यवहार करा. आणि सपोज एखादी जी मंडळ आहे तिथं काही वेळेस अध्यक्ष सचिवांकडनं सहकार्य मिळत नाही बरं का, तर ते अशा ठिकाणी तुम्ही एक पत्र द्या त्यांना, त्यांची वस्तू तुम्ही मंत्रालयात पुटअप करा, 100% तुम्हाला न्याय भेटेल. पण माझं एक म्हणणं आहे, तुम्ही ग्राउंड लेवलला भांडण्यापेक्षा ग्राउंड लेवलला तर पत्र द्याच तुम्ही अध्यक्ष सचिवला, तुम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचा. हो, तुमच्या मागण्या घेऊन ओसी घेऊन मंत्रालयापर्यंत पोहोचा. तो 100% सांगतो मी तुम्हाला, सगळ्या मागण्या मान्य होतील. पण कसं असतं माहिती आहे का, काही ज्या गोष्टी आहे बेसिक ते खालच्या लेवलपर्यंत ते वरती जातच नाही. आतापर्यंत तेच चालू आहे, 44 वर्षापर्यंत का विकास झाला नाही त्याचा तुम्ही अभ्यास करा की आपण काय करायचो, अध्यक्ष सचिवांना पत्रव्यवहार करायचो, तिथूनच ते वरती पुटअप होत नव्हतं किंवा तेच डिसिजन घेत नव्हते की किंवा त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे, त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही आहे, असे त्यांचे सगळे उडवळीचे उत्तर सगळ्यांना पाठ झालेले आहे. ते काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आपण एक संबंधित मंडळाला पत्र द्यायचं, 8-10 दिवस वाढ बघायची आणि वरती जे असतील वरिष्ठ, माननीय कामगार मंत्री असतील, माननीय प्रधान सचिव असतील, माननीय सहआयुक्त असतील, यांच्याशी तुम्ही पत्रव्यवहाराने संपर्क साधा, त्यांना पत्रव्यवहार करा की साधारण आम्ही अशा मंडळाला पत्र दिलेलं आहे, याच्यावर आजपर्यंत ठोस कुठली कारवाई झालेली नाही आहे किंवा ठोस त्याच्यावर आमचं कुठले कामं प्रलंबित आहे आणि ते काम पूर्णत्वास आलेलं नाही आहे. जोपर्यंत तुमचं अशा प्रकारे लेखी स्वरूपात सिस्टीममध्ये तुम्ही पत्रव्यवहार करणार नाही तोपर्यंत कुठलेच कामं होणार नाही. आणि संयम कधी सोडायचा नसतो.
काम आहे ना हळूहळू होत असतं, प्रगती हळूहळू होत असते, पण प्रत्येकाने म्हणजे काम करण्याची जी शैली आहे तुमची पद्धत आहे ती बदला. प्रत्येकाने रायटिंगमध्ये घ्या, प्रत्येकाने लेखी स्वरूपात घ्या, कायद्याचा उपयोग करून घ्या, कायद्यानुसारच लढा तुम्ही, 100% 100% न्याय भेटणार आहे. धन्यवाद दादा. आज आपण मस्त चर्चा केलेली आहे. ही चर्चा अशासाठी केलेली आहे की प्रत्येक सुरक्षा रक्षकांनी हा व्हिडिओ बघा, स्किप करू नका मित्रांनो. हा व्हिडिओ 17 ते 18 मिनिटाचा 22 मिनिटाचा काहीतरी झालेला आहे, ठीक आहे, उद्या. पण हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही त्यांची चर्चा ऐका, त्यांचे विचार ऐका. त्यांनी जे 1981च्या दरम्यान जे पण काही बोललेले आहेत ते सर्व डोक्यात उतरवा मित्रांनो. कारण की भरपूर झालं. आता पहिले जे लोक होते ते 8वी 9वी 10वी असतील, पण याच्यानंतर जे आपले सर्व भरती झालेले आहेत, सर्व ग्रॅज्युएशन झालेले एकदम प्रॉपर इंजिनियर वगैरे सर्व आहेत. कारण की इंजिनिअरिंगवाले पण आता 18-20 हजार पगारात करतायत ना बऱ्याच ठिकाणी. मी बघतोय स्वतः. तर सुरक्षा मंडळमध्ये पण ते लोकसुद्धा आलेले आणि त्यांना एक कम्फर्टेबल वाटतं आहे. 8 तासाची नोकरी आहे आणि 18-20 हजार एकदम व्यवस्थित आहे. आणि एक पार्ट टाईम जॉब म्हणून 4 तास टाईम भेटतो मित्रांनो आपल्याला. ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. जे काही तुम्हाला डोक्यात सुचत असेल ते करा. पण हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक सुरक्षा रक्षकापर्यंत पोहोचवा मित्रांनो, सुरक्षा रक्षकांनो. कारण की हा आपण चर्चा ही निवांत आणि एक बोलतो ना भरपूर दिवसापासून आपलं चाललं होतं. तर आपण एक संघटनाकडनं नाही, एक जबाबदार सुरक्षा रक्षक आणि पडद्यामागचे सुरक्षा रक्षक आहेत बरं का. हे हिरो नाही आहेत, हे पडद्यामागचे सुरक्षा रक्षक आहेत. आणि यांच्यामुळे बरेच असे कामं झालेले आहे. संघटनेने पण प्रयत्न केलेले ऑल संघटना दुसऱ्या. पण जे पत्रव्यवहार आहेत, जे काही आता बोलतो ना आपण मेल, जसं की आता पोर्टल सरकारने चालू केलेलं आहे ऑनलाईन कंप्लेंट, बरोबर ना दादा? आपलं सरकार जे ऑनलाईन कंप्लेंटद्वारे तुम्ही हे करा, तेच आपले संदीप भाऊ सोनवणे जळगाव जिल्ह्यातून डायरेक्ट सिस्टीम चालू आहे ऑनलाईन मेलद्वारे. तर या बऱ्याच गोष्टी अशा केलेल्या आहेत मित्रांनो. तर आपल्याला पाठिंबा पाहिजे. 100% पगारवाढ जुलैत नाही झाला तर जसं की आपण बोललेलो आहे, प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला एकच टाईम एकच तारीख आणि ठाण्याला मंत्रालयात जेव्हा आपल्याला मोर्चा निघेल तेव्हा बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सर्वांनी येऊन, सर्वांना तर पॉसिबल नाही आहे मला सांगा. आता ड्युटी कोणाची फर्स्ट, कोणाची सेकंड, कोणाची नाईट आहे, तर आस्थापन ड्युटी ॲडजस्ट करूनच सर्वांनी मोर्चेमध्ये सामील व्हायचं आहे. जर पगार वाढ नाही झाला तर ठीक आहे. तर आपल्यासोबत भोकरे आहेत दादा, सुरक्षा रक्षक आहेत ते पण नाही. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का. आज बघा, आज आपण स्पर्धेच्या युगात आहे. प्रत्येक एजन्सी आता टॉपला आहे. बरोबर. जिथं शस्त्रधारी प्रशिक्षण सुरक्षा रक्षक आहे अशांची मागणी वाढते. प्रत्येकाने बघितलं आहे. याच्यामुळे काय होतं आहे, आपण पण त्या असतं म्हणजे एजन्सीचं नाव घेत नाही, कुठल्या डिपार्टमेंटचं नाव घेत नाही बरं का. पण ना आपल्याला जर सध्या स्पर्धेच्या युगात जर टिकायचं आहे, आपल्याला प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तिथं 1000 सुरक्षा रक्षक, तिथं 100 आपल्याला बंदूकधारी शस्त्रधारी सुरक्षा रक्षक पाहिजे. तरच आपण स्पर्धेत टिकणार आहे. आणि आपली स्किल वाढवायला हवी सगळ्यांनी. आणि याच्यावर आपण पत्रव्यवहार केलेले आहेत बरं का. आणि काही लोकांना दुःख होतं कधी कधी. त्यांना असं वाटतं की आमचं आता वय 40 झालेलं आहे, 45 झालेलं आहे, आमच्याकडून ट्रेनिंग होणार नाही, आम्ही शस्त्र परीक्षण घेऊ शकत नाही. अरे ठीक आहे ना, तुमचं वय एज झालेलं आहे, ते झालेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला तुम्ही हे ट्रेनिंग घ्या किंवा तुम्ही एकदम हे करा, त्याचं धन्यवाद. पण नवीन आलं तरुण पिढी आहे, तरुण मुलं आहे, 1000 लोकांमध्ये 100 तरुण मुलं आहेत ना, तुम्ही त्यांना संधी द्या, त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण घेऊ द्या, त्यांना बंदुकीचं ट्रेनिंग घेऊ द्या. याच्यामुळे काय होतं आहे माहिती आहे का, जिथं बँका आहे, त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन आहे, जिथं म्हणजे अशा ठिकाणी की तिथं धोका आहे, असे जास्त पण आहेत, पब्लिक आहे आणि उद्या उठून अतिरेकींचा दहशतवाद्यांचा हल्ला होऊ शकतो. अशा ठिकाणी शस्त्रधारी सुरक्षा रक्षक पाहिजे. या गोष्टीला मी ॲग्री. आणि सरकार याच्यावरच तत्वावर चालू आहे. तर ह्या गोष्टी जर आपल्या मंडळाची सुरक्षा रक्षक सगळीकडे असायला हवे आणि आस्थापना वाढायला हवे, त्या गोष्टी सगळ्यांनी करायला जावा. शस्त्रधारी बंदुकीचं परीक्षण घ्यायला जावं, त्याच्यानंतर पेशंटचा मुद्दा लावून धरायला हवा. प्रत्येक आता आज जवळपास असं झालं आहे, मुंबई आणि पुणे जर सोडलं, प्रशिक्षण केंद्र एकही मंडळात दिलेलं नाही. याच्यावर कुठल्याही संघटनेने पाठपुरावा केलेला नाही. एक दुर्दैव आहे. पण माझं काय म्हणणं आहे, मंडळात ज्या आपल्या कमकुवत गोष्टी आहे, ज्यात आपण मागे त्या गोष्टी आपण विकसित करा. विकसित केल्यानंतर स्पर्धेत टिकायचं असेल तर या गोष्टी विकसित करा. तुम्हाला भविष्यात कोणीच हटवू शकत नाही. कुठल्याही असताना आपल्या सुरक्षेची मागणी 100% वाढणार आहे. आणि याचे म्हणजे ज्या आपल्या कमकुवत गोष्टी आहे या स्ट्रॉंग बनवा प्रत्येकाने. आणि प्रत्येकाने त्या विषयावर लढा आणि त्या मुद्दा धरून चाला. पण आपलं काय आता सगळीकडे जवळजवळ आता कोण आहे म्हणजे कपडे नाही आहे, किट नाही आहे, पगाराचा विषय असतो कोणाकोणाचा.
हे 2-3 विषया व्यतिरिक्त भरपूर विषय आहेत मंडळामध्ये तुमचा विकास करण्यासाठी, मंडळाचा विकास करण्यासाठी, पण याच्यावर कोणी बोलत नाही. एकदम दुर्दैव वाटतं मला या गोष्टीचं. आज आपला 44 वर्षात मंडळ कुठे जायला होतं. आज प्रत्येक मंडळाला 40,000 पगार असायला होता प्रत्येक सुरक्षारक्षकाला, पण तसा विकास झालेला नाही आहे. आणि का झालेला नाही आहे आणि कुठल्या गोष्टीमुळे झालेलं नाही आहे, सगळे जागृत का न होते, या गोष्टीचा सगळ्यांनी अभ्यास करायला हवा. आणि पुढं आता जे झालं ते गेलं, गंगेला मिळालं. पुढील येणारा काळ आपला सुवर्ण काळ आहे. याच्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करा, प्रत्येकाने कॉन्टॅक्ट करा आमच्याशी लागलंच. कुठल्याही संघटनेचा युनियनचा असो, आम्ही त्यांना जे आमच्याकडनं होईल तेवढं मार्गदर्शन त्यांना आम्ही करू. त्यांना पत्रेवर काय कशा प्रकारे करायचं आहे, काय करायचं सगळं आम्ही त्यांना व्यवस्थित सांगणार आहे. आणि विषय आमच्याकडे भरपूर आहेत. हा एक सुरक्षा मंडळात असा एकच विषय नाही की 2-4 विषय झाले की संपलं मंडळ. आपल्याकडे प्रत्येक विषयावर, प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक पत्राचं आपण 4-4 पेजचं, 5-5 पेजचं आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं डाटा आहे की जेणेकरून आपल्या मंडळाचा विकास व्हायला हवा. यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहा, एकत्र या. नाही तर काय सोशल मीडियावर घुमत आता आरोड्या मारताय बोलताय की सगळ्यांनी एकत्र या हे करा. आणि तुम्ही निगेटिव्ह कमेंट करता, कोणी इग्नोर करतो, कोणी बघत नाही. हे मुळीच करू नका मित्रांनो. आपल्या हक्काची लढाई आहे. आपल्या हक्काची लढाई आपण स्वतःला लढावी लागणार आहे. याच्यासाठी कुठला देव अवतरणार नाही, कोणता पुढाकारी तुमच्यासाठी पुढाकार घेणार नाही साक्षात. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही बदल करा, तुमच्या विचारसरणीत बदल करा, तुमच्या वागण्यात बदल करा. आणि तुमचा जो जज्बा आहे, तुमची जी धमक आहे, तुमच्या कामाच्या रूपातून तुम्ही दाखवा, तिला बाहेर येऊ द्या, तिला दाखवून ठेवू नका. कारण की कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत आपण आपली धमक, आपली हिंमत दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही. जसं की आता दादा बोलले, तुमच्यातली धमक दाखवा. दादांची धमक हे बिनधास्त जेवढं आहे तेवढा अभ्यास करून पत्रव्यवहार चालू आहे, हे धमक आहे. तर हे बाकीचे जिल्ह्यांचे जे पण आहेत ज्यांच्यात धमक आहे त्यांनी पण दाखवा, हेच दादांचं म्हणणं आहे. बाकी दादा खरंच मस्त वाटला आज. शेवटी कसं आहे, हिंमतलाच किंमत आहे बरं का. मी एक शेवटी समजावतो, जो हिंमत कराल तो शेवटपर्यंत जाईल आणि त्याचं नाव इतिहासच राहील. आपलं नाव इतिहास जर राहायचं ठेवत म्हणजे इतिहासात जर पाहिजे असेल भविष्यात की सगळ्यांनी नाव काढायला हवं आणि आपलं म्हणजे मंडळाच्या ज्यांनी काहीतरी विकासाचं काही ना काही योगदान दिलं आहे असं जर करायला हवं, तर सगळ्या अशा लोकांनी सगळ्यांनी ग्राउंडवर उतरा, रस्त्यावर उतरा. ठीक आहे. आपल्यासोबत त्यांचे सहकारी पण आहेत, तर 2 मिनटं दादा काय सांगणार तुम्ही? नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर भोकरे, जळगाव जिल्हा सुरक्षारक्षक. संदीप भाऊ खरंच 4 वर्षापासून मी त्यांच्यासोबत 6 वर्षापासून आहे. ते सतत मंडळासाठी काही ना काही करत असतात. त्यांच्याकडनं खूप मोठे प्रयत्न चालू आहे. मी 6 वर्षापासून त्यांचे सहकारी आम्ही प्रत्येक याच्यामध्ये संदीप भाऊचा लय मोठा वाटा आहे. सुरक्षारक्षकांना एकच विनंती आहे, उमेश दादा आणि संदीप भाऊ सोनवणे हे जे बोलत आहे ना, हे आपल्या सर्वांच्या भल्यासाठी, पूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षकांच्या हितासाठी बोलत आहे. पूर्ण सुरक्षारक्षकांच्या हितासाठी बोलत आहे. कारण जेणेकरून येणारा जो काळ आहे तो महागाईचा आहे. खूप महागाई वाढत आहे दिवसेंदिवस. आणि आपला जो पेमेंट आहे तो कमी आहे, आपल्याला खूप कमी आहे. गरजेनुसार तर खूप कमी आहे. कारण आपला आदरनिर्वाह सर्व पेमेंटवरच आहे. त्याच्यामुळे काय माहिती आहे का, संघटना एक विषय तो वेगळाच ठेवा. आणि सर्व सुरक्षारक्षक महाराष्ट्रामधले एकजुटीने लढा. संघर्ष हा जीवनाचा पहिला पाया आहे, प्रत्येकाला माहीतच आहे. त्याच्यामुळे ना संघटनेचा हा विषय वेगळा ठेवा. आणि जे लढत आहे आपल्यासाठी, आपल्या सुरक्षारक्षकांच्या हितासाठी, त्यांच्या पाठीमागे उभा, त्यांचा पाठबळ म्हणून त्याच्यासोबत राहा. उमेश दादांनी सांगितलं होतं मागच्या वेळेस की पगारवाढीचा विषय हा उमेश दादा स्वतः मुंबईमध्ये जॉब करतात, त्यांना माहीत आहे महागाईबद्दल काय विषय आहेत. त्याच्यामुळे त्यांना साथ द्या, भरपूर साथ द्या. आता कसं आता सध्या इलेक्शन चालू आहे, या थोड्या दिवसामध्ये संदीप भाऊने खूप लेटर दिलेले आहे. आणि नाही जर दिलं तर एखाद्या वेळेस एखाद्या संघटना हातात धरून एखाद्या मंत्रालय कामगार मंत्री झाला किंवा त्यांचे सचिव वगैरे झाले, त्यांच्याकडे तुमच्या ज्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक मंत्र्याकडे ते लेटर पोहोचावं, जेणेकरून ते तिथं विषय मांडतील, जेणेकरून ते मंत्रालयामध्ये त्याचा विषय मांडतील. असं प्रत्येक जिल्ह्यातल्या सुरक्षारक्षकांना माझी विनंती आहे. आणि यांच्या मागे यांचं पाठबळ म्हणून उभे राहा. एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. आणि संदीप भाऊ यांचे खूप खूप आभार. आणि उमेश दादा एवढ्या लांबून आमच्यासाठी आलेले आहे, आपल्या सर्व सुरक्षारक्षकांसाठी लढत आहे, यांचे पण खूप खूप आभार. धन्यवाद. खरंच
बोलतो ना मित्रांनो, जर कोणी सर्व सुरक्षा रक्षकांसाठी जर झटत असेल तर त्याला खरंच म्हणजे पाठबळ द्यायला पाहिजे की जेणेकरून पुढच्या ज्या गोष्टी त्या सॉल्व्ह होतील. पण बरंच असं आहे की आपले लोक निगेटिव्ह कमेंट करतात आणि निगेटिव्ह बोलतात, तर हे चुकीचं आहे. तर असू द्या, ठीक आहे. आम्ही जे आहेत संघटना असो किंवा संदीप भाऊ सोनवणे असो किंवा मी असो, व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रसार सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारच. निगेटिव्ह कमेंट करा किंवा मला काही पण बोला, पण सुरक्षा रक्षकांच्या बाबतीत किंवा सुरक्षा रक्षक मंडळाचे कोणतेही विषय असो ते मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणारच. आणि दादांचा भरपूर सपोर्ट आहे आपल्याला. संजय दादासुद्धा आहेत, योगेश भाऊ आहे, बरेच असे आहेत आपले सुरक्षा रक्षक. मी आता नाव भरपूर आहेत आपल्या मागं आणि ते मला विषय देत राहतात. आणि खरंच ह्या अशा सुरक्षा रक्षकांमुळं मंडळ आपलं खरंच टॉपला जाईल. सपोर्ट करा. बस व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शेवटी मी उमेदवारांचा आभार व्यक्त करतो आहे की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यापर्यंत भेट दिली आणि आमच्यापर्यंत आले. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे ते महाराष्ट्र राज्य सुरक्षा कामगार युनियनचे अध्यक्ष संस्थापक आहे संजय दादा पाटील, यांच्यामुळे आम्हाला आज प्लॅटफॉर्म मिळाला की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मी बेधडक मंत्रालयापर्यंत पोहोचू शकतो. दादांचाही मनपूर्वक आभार. आणि दादा वेळात वेळ काढून वेळ दिला